बाहेर वातावरण ढगाळ होतं. चंद्र ढगांच्या आड होता. शर्वरी नुकतीच आवरून रूमच्या बाहेर आली होती. बाबा बोलणारच होते, पण आईने इशाऱ्याने जेवण उरकून घ्या असं खुणावलं आणि बाबा गप्प बसले. जेवण झाल्यावर आई बाबा समोर येऊन बसले. शरू जरा बोलायचंय. बाबांनी सुरुवात केली. बोला ना बाबा, तीही सहज म्हणाली. तू अचानक परवाचा निर्णय का घेतलास? काही नाही बाबा, अभ्यास आणि नंतर सगळी कामं नाही झेपलं. त्यापेक्षा मी इथं येऊन जाऊन करीन, तेवढा अभ्यासाला जास्त वेळ देता येईल. तिने तात्पुरतं कारण देऊन बाबाचं समाधान केलं. झोपायला जाते सांगून ती रूममध्ये आली. नेहमीप्रमाणे ठणकणारी छाती ओली झाली आणि तिच्या अश्रूंचा भांडा फुटला. दुधासाठी कारसवीत झालेल्या चकुलीचा चेहरा क्षणभर डोळ्यांपुढे तरळला आणि न राहून तिने फोनला हात घातला. 3 आठवडे ठेवलेला संयम आज तुटला होता. फोनची रिंग जात होती आणि तिची धडधड वाढली होती. समोरून कोणी फोन उचलत नाही असे वाटत असतानाच त्याचा मृद स्वर कानी आला. बोल. खोलदरीतून प्रतिध्वनी उमटावा तसा काहीसा वाटला तिला. तो झोपली की ती कशी बशी झोपली. तो आताच झोपवली तिला. रडून रडून आकांत केला होता. नाकीनो आले होते माझे. तो लहान आहे. तिच्या कलाकलाने घ्या हळूहळू. होईल सवय तिलाही आणि तुम्हालाही. असं दीर्घ हुंकार आला आणि समोरून फोन कट झाला. शर्वरीला घरी येऊन 3 महिने लोटले होते. एक दिवस कॉलेजमधून ती जरा उशिराच घरी पोहोचली. संध्याकाळचे 7:30 वाजण्याची वेळ होती. ऊन कल्ली होती. बसमधून उतरली. समोर अंगणात 4 चाकी उभी दिसली. यावेळी कोण आलं असावं असा विचार करत गाडीजवळ पोहोचली. नंबर प्लेट वर नजर जाता जरा गोंधळली, कारण ती गाडी त्याचीच होती. तो इथे कसा? त्याला इथला पत्ता कोणी दिला? का आला असेल? अशा सगळ्या विचारांचे माहोल मनात उठले. तोच तिची छकुली आई म्हणत तिला येऊन बिलगली. क्षणभर तिला हसावं की रडावं कळेना, पण तोवर तिच्यातल्या आईला आवेग आवरला नाही. तिने छकुलीला उचलून घेतलं आणि तिचे मुके घेतले. तिला घेऊन ती घरात प्रवेशली. तो आणि तिचे बाबा हॉलमध्ये बसले होते. तिने छकुलीला खाली उतरवलं, पण ती कशीच तिला सोडायला तयार होईना. तिला चिटकूनच उभी राहिली आणि तशीच आपल्या बाबांना म्हणाली, बाबा आई आली, आता आपण आपल्या घरी जाऊयात तिला घेऊन. ती निरागस पोर बोबड्या आवाजात सहज म्हणून गेली. शर्वरीला तिच्या बाबांभोवती पायांभोवती तिच्या चिमुकल्या हातांची पकड अजून घट्ट झाल्याची जाणवली. हो, पण तिला येऊ तर दे आधी. आताच आली की नाही ती कॉलेजमधून. तिला फ्रेश होऊ दे. तो कशी तरी त्याची मोकळी जीवाची समजूत काढण्याचा आटोकात प्रयत्न करत होता. तिने एक वेळ त्याच्याकडे पाहिलं आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या आई आणि ताईकडे पाहिलं. त्या दोघी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होत्या. बाबांकडे बघण्याची तिला हिंमतच होईना. कसं तरी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. बाबा, हिला झोपवते मी आणि नंतर तुम्हाला सारं सांगते प्लीज. आता काही रिॲक्ट करू नका. लहान आहे ती. लहान सहन नाही होणार तिला. ती धीराने उद्गारली. बाबांनी एकदा छकुलीकडे पाहिलं. तीही किविलवाने नजरेने त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती. ते उठले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर निघून गेले. तशी शर्वरी स्वयंपाकघरात आली. मागे मागे छकुली सुद्धा धावली. तो आताच पोहोचलाय आणि या गोंधळात आई त्याला चहा वगैरे विचारायला विसरली हे तिने पुरतच हेरलं होतं. तिने पटकन चहाचं आधण गॅसवर चढवलं. छकुली पायाशी कुरबुर करत होती. तिला पुन्हा उचलून घेत तिने विचारलं, पिल्लू खाऊ हवाय का? नको. छकुलीने नाक मुरडलं. जा बघू मग बाहेर बाबांकडे जा. तिला खाली ठेवून म्हणाली, नाही मी कुठे नाही जाणार तुला सोडून. तू पुन्हा मला आणि बाबांना सोडून गेलीस तर. तिला प्रत्येक शब्द शर्वरीच्या काळजाच्या आपार होत होता. तरी ती स्वतःला सावरत म्हणाली, नाही ग बाळा, आता मी तुला सोडून कुठेही नाही जाणार. आणि आता आपल्या बाबांच्या चहाची वेळ आहे की नाही? तू बाहेर जा, मी आलेच चहा घेऊन. छकुली बाहेर गेली आणि पाठोपाठ तीही चहा आणि फराळाचं घेऊन आली. ती समोर बसली तेव्हा त्याने तिच्या हातात काही पेपर्स दिले. तिने हे वाचले. तिला काही समजेनासं झालं होतं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिच्याशी बोलायचं होतं तेही तिला कळलं होतं, पण त्याला आता सर्वांसमोर ते शक्य नव्हतं. तेवढ्यात बाहेर
ताईसाहेब खेळत असलेल्या छकुली तिच्याकडे आली आणि कुरबुर करू लागली. तिच्या झोपेची वेळ झाली होती. शर्वरीने तिला उचलून आत नेलं. बेडवर झोपवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती कशीच एकेना. तिचा तरी काय द्वेष होता. तिला झोपताना आई आणि बाबा दोघे सोबत हवे असायचे. आईच्या कुशीत बाबांची गोष्ट ऐकत झोपण्याची सवय झाली होती तिला शेवटी तिच्या हातापुढे शर्वरीने हात टेकले आणि ती दाराची कडी काढून बाहेर डोकावली. सर, जरा आत या ना, तिनं अवघडून म्हटलं. हो हो, तीही काही न बोलताच आत आला आणि तिने दरवाजा लावला. आता बेडवर तिघे झोपले होते. छकुली सुद्धा बरीचशी शांत झाली होती. सवयीने माने खालून वरच्या बाजूला असलेल्या शर्वरीचा हात शेखरच्या हातात होता. गोष्ट ऐकता ऐकता छकुली तिच्या दिशेने वळली आणि तिच्या चिमुकल्या होठांचा शर्वरीच्या छातीला स्पर्श झाला आणि तिच्यातली आई मनोमन सुखावली. एरवी ओघळून जाणारी दूध आज कितीतरी कालांतराने सार्थक लागलं होतं. छकुलीने दूध ओढताच तिच्या छातीत कळबुटले आणि नकळत शेखरचा हात जोरात दाबला गेला आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनेची तिरपी रेग उमटली. काय ग, ठीक आहे ना? काय होतंय? शेखर घाबरा गुबरा होऊन विचारत होता. अहो, घाबरू नका, काही नाही झालं. खूप दिवसांनी तिला पाजते ना, म्हणून जराशी तिने ओढल्यावर कळ आली. आता काही नाही होत असं. हाताची पकड सैल करत ती म्हणाली. शरू त्याने अर्थाने हात मारली, पण पुढे शब्द काही उमटलेच नाही. त्याच्या डोळ्यातली आसवे तिला सारं सांगून गेली. छकुलीला गाढ झोप लागली होती. तिला नीट झोपवून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले. आता त्यांना वादळाला सामोरं जायचं होतं. शर्वरी बाहेर येताच बाबा तिच्यावर तुटून पडले, लाथाबुक्या झाडत. त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. कुलक्षणी कार्टे, काय कमी केलं होतं तुला? आजवर रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं, एवढा विश्वास ठेवून स्वातंत्र्य दिलं, त्याचा असा फायदा घेतलास. हे गुण उधळलेस बाहेर, तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आणि बरंच काही. शर्वरी फक्त मार खात होती. आई बाजूला मुसत उभी होती. शेखरला ते सहन झालं नाही आणि शेवटी तो मध्ये पडला. शर्विलेला उठवून खुर्चीवर बसवलं. समोरच्या ग्लासमधलं पाणी तिला पाजलं. डोक्यावरून हात फिरवला आणि तिला मिठीत घेतलं. ती अजून पुरती सावरली नव्हती. त्याच्या मिठीत थरथरत होती. त्यालाही राग आलेला त्या परिस्थितीचा, हे तिला कळालं होतं. म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणाली, सर प्लीज, आता जा तुम्ही. माझ्यामुळे तुमचा अपमान झालेला मला सहन होणार नाही, जा तुम्ही. पण तिला थांबत बोलत, ते बघ, आता तू आणि मी वेगळे नाही आणि नेहमी तू सहन करत राहणार आहेस का? कळू दे ना सगळ्यांनी, तू नेमकी काय केलंस? या सगळ्यांना समोर जाताना कसं आणि काय भोगवलंस? शर्वरीचे बाबा, आधी मी सांगतो ते ऐकून घ्या आणि नंतर ठरवा. तुमच्या लेकीने तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला की गैरफायदा? तो सांगत होता तेव्हा शर्वरीचं मन वर्षभर मागे भूतकाळात गेलं. कॉलेज सुरू होऊन 2 आठवडे उलटले. एक दिवस सकाळी लेक्चरला क्लासमध्ये बसलेली असताना खिडकीतून हाक आली. शरू, आहेस का ग? हो म्हणत ती उभी राहिली. अगं हो, काय? दरवाजा उघड. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. चल, आपल्याला निघायचे, तो आत येत म्हणाला. कुठे? कधी? का? तिने भराभर विचारलं. हो, हळू जरा. आता निघायचं, बाकीचं वाटेत सांगतो. सर, वही पेन काही घेऊ? बाळा, बॅगच घे, परत येणार नाही आपण, संध्याकाळ होईल. ठीक आहे सर, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, तिने सांगितलं आणि ती आतल्या बाजूला वळली. तोच वैतागून तो म्हणाला, अगा आता आणि कुठे जाऊ? सोबत जायचं आपल्याला शिरू. यावर हसत ती म्हणाली, अहो राजे, मी आवरून बाहेर येते, तोवर आपण आपल्या चीजवस्तू स्टाफ रूम नावाच्या ठिकाणावरून आणा. थोड्याच वेळात दोघे ऑफिसजवळ भेटू आणि नंतर सोबत जाऊ, चालेल ना? तिच्या या बोलण्याने त्याचा पारा अलगद खाली आला आणि तोही त्याच शैलीत, जशी आज्ञा राणी सरकार, असं काही म्हणत बाहेर गेला. तिने बॅगमध्ये पुस्तक भरले आणि ती त्या तासाच्या सरांची परवानगी घेऊन बाहेर आली तर तो तिथेच उभा होता. हद्द झाली तुमच्या पुढे.
असं म्हणत दोघे स्टाफ रूमच्या दिशेने वळले आणि त्यांची बॅग घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. तिचा अंदाज खरा ठरला. गाडी पणजीच्या दिशेने धावत होती. तो अस्तव्यस्त असला म्हणजे असा घाईगडबडीत करायचा हे तिला एका वर्षात कळलं होतं. तिने 12वी नंतर मागच्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि अभ्यासाबरोबरच इतर कला क्षेत्रातही चमकली होती. तो तिचा इतिहासाचा शिक्षक होता. असं असलं तरी त्याला नाट्य क्षेत्रात विशेष रुची होती, म्हणून कॉलेजमधून स्पर्धांसाठीची नाटकं एकांकिका तोच बघायचा आणि गेल्या एका वर्षात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून कॉलेजला बक्षीस मिळवून दिली होती. त्याचं नाव होतं शेखर इनामदार. मूळ मुंबई कामासाठी गोव्यात आलेला. सर, मी मूळ गोव्याची शर्वरी दाते. दोघांचेही स्वभाव अगदी मिळते जुळते. सतत बडबड, सहज चेष्टा मस्करी करायला दोघांना आवडायचं. दोघं एकमेकांना पुरून उरायची. कधी कधी आजूबाजूच्या लोकांची हसून दमछाक व्हायची. सोबत काही एकांकिका नाटकातून काम करत होते, त्यामुळे कधी कधी त्याच पत्रांचे संवाद त्यांच्या तोंडी असायचे आणि एकमेकांच्या भलताच गोंधळ उडायचा. दोघांमध्ये इतकी जवळकी होती की एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना न सांगता समजायच्या. एरवी शर्वरी म्हणूनच तो तिला संबोधायचा. कधी मस्करीची फुकी आली तर शर असं लांबलचक ओढून धरायचा. तिला चिडवायचा, पण तिने कधी त्याचं चिडणं मनाला लावून घेतलं नव्हतं. कितीही गमतीशीर असला तरी अनेकदा तो संतापायचा. असंच तो व्हायचा. एखाद्या वेळी तो त्याच्या मनाला हलवा कोपरा तिच्या पुढे उघडायचा आणि त्याला ह्या अशा परिस्थितीत व्यवस्थित हाताळणं हे फक्त तिलाच जमायचं. तिच्या मनात काही असलं म्हणजे ती त्याच्याकडेच व्यक्त व्हायची. दोघांच्या या समजुतीच्या नात्याविषयी इतरांच्या मनात कोंडच होतं, पण दोघे आपापल्या मर्यादा राखून होते. आज काहीतरी घडलंय हे कळायला तिला वेळ लागला नाही. तो अगदी गंभीर मुद्रेने जलद गाडी हाकत होता. काय झाले सांगणार आहात का आता? तिने सुरुवात केलीच होती तेवढ्यात गाडी हॉस्पिटल समोर थांबली. ती घाबरत घुबरी झाली. नेमकं काय झालंय कळत नव्हतं. त्याने गाडी पार्क केली आणि ती त्याच्या मागून चालू लागली. दुसऱ्या पोहोचल्यानंतर तो एका खोलीत शिरला. तीही मागोमाग आत गेली. त्याने खुणेने तिला जवळच्या स्टूलवर बसायला सांगितलं आणि बेडवर पाठमोऱ्या झोपलेल्या व्यक्तीला हाक मारली. तशी ती वळली आणि त्याने त्यांना उठून बसवलं आणि शर्वरीकडे वळून म्हणाला, शरू, ही माझी ताई. तिला तुझ्याशी बोलायचंय. तुम्ही बोलून घ्या, मी बाहेर आहे. एवढं सांगून तो निघून गेला. काही मिनिटे शांततेत गेली. कदाचित सुरुवात कशी करावी हे त्यांना सुचत नव्हतं, म्हणून तीच बोलती झाली. काय बोलायचंय ताई तुम्हाला? माझ्या लेकीची आई होशील? त्यांनी अगदी तिच्या नजरेला नजर भिडवत विचारले. साहजिकच हा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित होता, त्यामुळे ती थोडीशी गोंधळली. त्यांनीही ते गोंधळल्याचे भाव तिच्या डोळ्यात टिपले. सांगते सगळं, नीट सांगते. एक माझं, मी आणि माझी दुसरी लेक पहिल्या तारा ती झाली तेव्हा डॉक्टर बोलले दुसऱ्या बाळाचा विचार सुद्धा नाही करायचा. चुकून जरी तसं झालं तर ते माझ्या जीवावर बेतू शकेल आणि तेव्हाच माझं ऑपरेशन होणार होतं, पण मी नकार दिला होता. तेव्हा सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मीही ते हलक्यात घेतलं होतं. ताराचा बाल लीलांमध्ये रमता रमता 2 वर्षे सरली, पण बोलता बोलता त्यांना ठसका लागला. शर्वरीने जवळच्या टेबलावरच्या ग्लासमधलं पाणी त्यांना दिलं. पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला. त्या थोड्या वेळ बोलण्याच्या थांबल्या आणि एकवार शर्वरीला निहाळलं. पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, पण एका मोहाच्या क्षणी आम्ही बळी पडलो आणि मला दुसऱ्यांदा दिवस राहिले. त्यांनी अबॉर्शनचा निर्णय घेतला, पण मी हट्टाने बाळ होऊ द्यायच्या विचारांवर ठाम राहिले आणि कधी नव्हे ते माझ्यावर चिडले. अबोल धरलं, पण कुठेतरी मला आशा होती की सगळं नीट होईल. वाटलं हवा पालट झाला की काही नाही येणार काही अडचण, म्हणून नवा लागला तसं इथं आले. इथवर सगळं नीट होतं, पण नेमक्या वेळी नियतीने फाशी पलटले. म्हणजे काय झालं? न राहून मध्ये शर्वरीने विचारलं. डिलिव्हरीच्या वेळी
कॉम्प्लिकेशन वाढले आणि तिच्या जन्मानंतर मला पाहणाच फुटला नाही. बघ, रडून रडून कासावीस झालंय ग लेकरू माझं. आईच्या गोष्टीसाठी आसूसली ती. आठवडा सरलाय. बाटलीतून, चमच्यातून, कशातूनही दूध घेईना झाले. नळ्या घालून पाजण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर, पण यांनी ही तिच्या पुढे हात टेकलेत. आता लेकराचे हाल बघवत नाहीत बघ मला. तुझ्या पुढे हात जोडते. माझे लेकीला तुझ्या पदराखाली घे. तिला आईच्या कुशीची ऊब दे, म्हणजे ती समाधानाने डोळे मिटेल. मला वचन दे, माझ्या छोकुलीला कधी दूर लोटणार नाही. माझ्याकडे वेळ फार कमी आहे ग. त्या थांबल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट करून दिले आणि नकळत तिच्या कुशीत शिरले आणि तीही त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. आता तिला अश्रू आवर्ते घ्यायला हवे होते. तिने त्यांना शांत केले. तेवढ्यात एक नर्स आत आली. तिच्या हातात पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली इवलीशी छोकुली होती. तिची ही इवलीशी कीर्ती, इवले इवले हातपाय, झाडणारी काळेभोर बिरबिरणारे डोळे, लाल चुटक इवले होठ, रडून रडून निस्तेज झालेले मुलून पण गुटगुटीत चेहरा, अशी ती पाहून शरूला तिच्या लहानपणीची भावली आठवली. नर्सने तिला शर्वरीच्या हातात दिला आणि काय आश्चर्य, तिच्या स्पर्शाने तिची कळी खुललीच. कधी नव्हे ते तिची आई तिच्या छोट्या परीला हसताना बघत होती. तिने तिची आई निवडली. नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. शरूने जबाबदारी स्वीकारण्यागत तिला घट्ट उराशी कवटाळली. ती नर्स त्यांना चेक करेपर्यंत तिचे छोटीला झोपवलं. त्यानंतर ती आणि त्या नर्स रूम बाहेर आल्या. तिने त्यांना आत पाठवलं आणि ते त्या नर्सच्या मागोमाग गेली. सुमारे 3-3.5 तासांनी ती पुन्हा रूममध्ये आली आणि ताईकडे बघत ओरडली, आता सगळं नीट होईल, काळजी करू नका आणि तुम्ही आता लवकर बऱ्या व्हा. मग त्यांच्याकडे वळून म्हणाली, चला निघायचं का सर? ताई येतो. रात्री काही आणायचं का तुला? दाजींना त्याने विचारलं. नाही रे. अरे नको काही, सावकाश जा आणि सावकाश रीने परत ये. घाईघाईने स्वतःच्या जीवाची दगदग नको करूस. त्या त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या. दुपार टळून गेली होती. ऊन कल्ली होती. सर बोलायचं होतं थोडं. त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि गाडी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने वळवली. दोघे गाडीतून उतरले. मौशार वाळूत दोघांची पावले उमटली होती. आभाळ गच्च भरून आलेलं. आता कोणत्याही क्षणी पावसाची सर येऊन धडकेल सांगता येत नव्हतं. तो एका ठिकाणी थांबला. दोघे खाली बसले. आजूबाजूला जास्त कोणी दिसत नव्हतं. किनारा अगदी शांत भासत होता. त्याहून भयान होती दोघांमधली शांतता. त्या शांततेचा भंग करत ती उद्गारली, सर बोल शरू, काय बोलायचं तुला? इतके दिवस माझी होणारी घालमेल फक्त तुला कळली. मनात साचून राहिले होतं सारं. ताईचा त्रास बघवत नाही ग. डॉक्टर सांगतात तिच्यावर औषधांचा काही परिणाम होत नाही. तरीही ती तग धरून आहे. कसलीशी वाट बघते. पण तिला मलाही सांगता येत नव्हतं. तुझं नाव माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं, म्हणून तिला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. आता मी प्राण डोळ्यात आणून थांबलोय. सांग, काय बोलली ताई? तिने एकवार त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि धीर एकवटून त्याच्यातला संवाद आणि त्यानंतर छकुलीचा त्याला आलेला प्रतिसाद सारं त्याला सांगितलं आणि म्हणाली, सर मी एक निर्णय घेतलाय आणि त्यात मला तुमची साथ हवी. कसला निर्णय? त्याने थांबवून विचारलं. सांगते. मगाशी तुम्ही आत आल्यानंतर मी त्या नर्ससोबत बोलली गेले. तिला छकुलीबद्दल विचारलं. तिने मला सांगितलं तिला दूध पाजण्यासाठी अडचणी येत आहेत. नाकातून नळ्या घालून सध्या तरी निभावतंय, पण हे असं जास्त दिवस करणं शक्य नाही. कारण जसजसे दिवस जातील तिच्या हालचाली वाढतील आणि त्यामुळे नळ्या हलक्या तर तिच्यात अपाय होईल आणि इतर कोणत्या पद्धतीने ती दूध घेत नाही. मग मी त्यांना विचारलं, यावर कोणता दुसरा उपाय? मग त्या म्हणाल्या. तिला मध्येच तोडत तो म्हणाला, स्टेबलेशन. ती म्हणाली, म्हणजे हे काय असतं? त्याने विचारलं. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असेल तेव्हा 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापासून ऑक्सिटोसिन हा हार्मोन तिच्या शरीरामध्ये सक्रिय होतो, ज्याद्वारे तिच्या स्तनांमध्ये दुधाच्या निर्मितीला सुरुवात होते.
आणि 8-9 महिन्यांच्या अखेर ती बाळाला पाजू शकते. ही नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने हा पर्याय उपलब्ध नाही. दुसरा पर्याय, एखादी दुसरी बाई जर तिच्या बाळासोबत आपल्या छकुलीला पाजायला तयार असेल तर हा प्रश्न सुटेल कदाचित. पण ही शक्यता मला कमी वाटते. म्हणून मी नर्सला तिसरा आणि काही मार्ग आहे का विचारले. तर त्यांनी मला ईस्ट ट्यूब लॅक्टेशनबद्दल सांगितले. थोडा वेळ उसासून ती पुन्हा सांगू लागली. ईस्ट ट्यूब लॅक्टेशन हा प्रक्रियेद्वारे ऑक्सिटोसिन शरीरामध्ये इन्स्टेट केला जातो. औषधोपचार करून प्रोलॅक्टिन लेवल वाढते आणि त्यानंतर इलेक्ट्रिक पॅम्पिंग, हँड पॅम्पिंगसह अशा पद्धती वापरून दीड महिन्यात दुधाची निर्मिती केली जाते. आणि हे दूध आईच्या दुधा इतकेच शक्तिवर्धक असते, बाळाला लाभदायक असते. त्याचा बाळाला अपाय होत नाही. तर मी असा निर्णय घेतलाय की मी ह्या प्रक्रियेला सामोरे जाणार आणि त्यात मला तुमची साथ हवी. तर सांगा, द्याल का माझी साथ? अगं, पण त्यात तुला काही त्रास झाला भविष्यात जर काही, तसंही बॉटल फिडिंगचा पर्याय शिल्लक आहे अजून आपल्याकडे, तो तिच्या काळजीने कळवळून म्हणाला. तो पण त्याने बाळाला त्रास होतो, त्यामुळे बाळ कमजोर होतं, सतत आजारी पडतं. तुम्हाला चालणार नाही का हे? आणि मुळात तुम्ही तिला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे न्यान करणार आहात का? ती हेल्दी व्हायला हवी ना. मग आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागला आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर मला काही प्रॉब्लेम व्हायचा नाही. ती त्याला समजावत म्हणाली. तू म्हणतेस ते पटतंय मला, पण त्यासाठी तुला असा वापर करणं खटकतंय का मनाला? कितीतरी फायदा घेऊ. बोट दिलं म्हणजे हात धरू नये म्हणतात. आणि तू जर हे अत्यंत उपकार करण्यात आहे तर करून स्वरात म्हणाला. तिने विश्वासाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, सर, असं काही मनात येऊ देऊ नका. उपकार वगैरे काही नाही. मी माझ्या स्त्री धर्म निभावते. माझ्या पाण्याने तो कोवळ्या जीवाची भूक भागणार असेल तर मी तयार आहे. थोडासा त्रास सहन करायला आणि जन्म दिला नसला तरी तिची दुधाची सोय होण्याचं सौख्य मला लाभणारच आहे. या सगळ्यात मला तुमची मदत लागेल. कसली मदत? ह्या प्रक्रियेतून बाळाला स्तनपान करण्यासाठी बाळाशी कायदेशीर नातं असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला तिला रीतसर अडॉप्ट करावं लागेल आणि पालक म्हणून सही करण्यासाठी आपण पती पत्नी नाही हे शक्य नाही. तिच्यापासून दूर होत तो म्हणाला. सर, एक बार विचार करा. ताईचा आणि आईच्या कुशीला आसुसलेल्या त्या भुकेल्या जीवाचा. आणि घाबरू नका सर, मी तुम्हाला या नात्यात आयुष्यभर अडकवून ठेवणार नाही. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल छकुलीसाठी माझी गरज संपली, त्या क्षणी मी तुम्ही सांगाल तिथे सही करून तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आज आपली तिला गरज आहे. एकदा विचार करा. तिने पुन्हा शांतता पसरली आणि तो थेट गाडीत येऊन बसला. तीही मागोमाग आले आणि प्रवास सुरू झाला. गाडीत कोणी काही बोललं नाही. तिला बस स्टँडवर सोडून तो परत गेला. तीही पावलं घराच्या बसच्या दिशेने वळली. बसमध्ये छान विंडो सीट मिळालं आणि तिला जरा बरं वाटलं. तसंही बाजूला बसून चिंबून जायचा तिला कंटाळाच यायचा. त्याच गर्दीत असेल मग विचारायलाच नको. बाजूला उभा असलेला माणूस अक्षरशः तिच्यावर झोपायचा, पण त्यालाही पर्याय नसायचा. म्हणून तिला बाजूची सीट कधीच आवडत नसे. विंडो सीट मिळाली की ती स्फूर्ती व्हायची, कारण त्या सीटवर बसलं की आरामदायी वाटायचं. त्या 1.5-2 तासांच्या प्रवासात तिच्या लेखनाचा छंद भरला होता. तशीच खिडकीतून बघत बघत कितीतरी कवितांची जन्म घेतला होता. पण आज ती द्विधा मनस्थिती सापडली होती. मनात अनेक विचारांनी डोक्यात गर्दी केली होती. खिडकीतून समोर दिसणारा सूर्य जसजसा मावळत तिकडे कलत होता, तेवढीच तिच्या डोक्यात विचारांची निशा गडद होत होती. आता सगळं शंकरच्या निर्णयावर अवलंबून होतं. त्यामुळे तिच्या हातात वाट पाहण्यापासून दुसरा पर्याय नव्हता. घरी आली, मेसेज करून त्याला पोहोचल्याचं कळवलं. जेवण झाल्यावर थकलेल्या अंगावर झोपून दिलं. डोळ्यावर ओझं असून देखील तिला विचार झोपू देत नव्हते. या विचारांच्या गराड्यात कधीतरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला आली तेव्हा प्रार्थनेच्या वेळी तो भेटला आणि म्हणाला, प्रार्थनेनंतर
आपल्याला निघायचं, वापिस जवळ थांब. तिने होकारार्थी मान डोलवली. प्रार्थना झाली आणि दोघे निघाले. गाडी मंदिरासमोर थांबवली. त्या तिथे तिची मैत्रीण आणि आणखीन एक व्यक्ती उभी होती. ते दोघे उतरून त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी ओळख करून दिली. तो त्याचा मित्र होता. येताना त्याने रात्री त्यांच्यात झालेलं बोलणं ताईला सांगितलं. त्यावरती दीर्घ चर्चा केल्यानंतर त्याला शर्वरीचं बोलणं पटलं होतं. त्यामुळे आज त्या दिशेने पहिले पाऊल पडणार होतं आणि ते म्हणजे त्याचं होणारं लग्न. चौघे बाहेर गुरुजींसाठी मंदिराच्या आवारात थांबले. बाहेर विजा कडकडत होत्या. सरी मागून सरी कोसळत होत्या. वाटेत येताना दोघांनी कपडे बदलले होते. लाल तपकिरी रंगाचा कुर्ता, पांढरा पॅन्ट शोभत होता. हातातलं घड्याळ, डोळ्यावरचा चष्मा, अगदी हल्ली शेव केलेली दाढी, नीटकी विचारलेली केस त्याच्या राजबिंडा रूपाची शोभा वाढवत होती. तीही छान पैठणी नेसली होती. एवढ्या गडबडीतही तिचं शॉपिंग त्याने व्यवस्थित केलेलं. अंगावर जास्त नसले तरी त्यांच्याकडे असलेले त्याने जपून ठेवलेले आईचे काही दागिने तिच्यासाठी आणलेले. तिच्या मैत्रिणीने मंदिराच्या पलीकडे असलेल्या चेंजिंग रूममध्ये नेऊन तिला नीट सजवलं. पाठीवर सोडलेली लांबसडक वेणी, त्यावर मोगऱ्यांचा गजरा, हातात चुडा, गळ्यात नाजूक हार, भुवयांच्यामध्ये लहानशी चंद्रकृतीची टिकली, पायातली पैंजण थेंबांच्या आवाज मिसळून वाजत होते. गुरुजी आले. दोघांनी त्यांना आशीर्वाद घेतला आणि विधींना सुरुवात झाली. शास्त्रासाठी म्हणून गुरुजींनी हळदीचा विधी केला. दोघांनी एकमेकांसाठी उष्टी हळद लावली. नंतर लग्नाच्या विधी सुरू झाले. त्यांच्या हातात हात देऊन विश्वासाने ती 7 पावलं चालली. त्यांच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलं आणि भांगेत त्यांच्या नावाचं कुंकू लिहून ती झाली होती शर्वरी शेखर इनामदार. सगळं आटपून ती कोर्टामध्ये गेली. तिथे त्यांना एका वकील मित्राच्या हाताशी धरून त्याने लग्न रजिस्टरची आणि ॲडॉप्शनची कागदपत्र बनवली. वकील मित्रांनी दिलेल्या जरुरी कागदपत्रांची यादी केली आणि नंतर ते दोघे त्यांच्या रूमवर आले. तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र आपल्या वाटेने मार्गस्थ झाले. येता येता त्यांनी ताईची भेट घेतली. ती माऊली कृतज्ञतेचे अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. रूमवर पोहोचल्यावर दोघांनी चेंज केलं, फ्रेश झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. त्याने दोघांसाठी कॉफी करून आणली. पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीतून गार वारा येत होता. त्याने एक वार तिच्याकडे निरखून पाहिलं. जरी तिने नववधूचा सगळा साज उतरवला असला तरी ती नूक तिच्या फुललेल्या मोगऱ्यात मोहत दिसत होता. तिलाही त्याची तिच्या देहावरून फिरणारी नजर जाणवत होती, पण ती आपलं लक्ष नसल्यासारखं भागवत होती. तिथे थंड शांतता नांदत होती. शेवटी त्यानेच न राहून बोलण्याला सुरुवात केली. आपण पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. आता काही दिवसात कोर्ट प्रोसिजर सुद्धा सुरू होईल. तो आता ट्रीटमेंट कधीपासून सुरू करण्याची हे तू सांग, आपण त्याप्रमाणे करू. सर, आता आपण जास्त उशीर नको, उद्यापासूनच करू, ती तत्परतेने म्हणाली. त्याशिवाय आईबाबांना काय सांगणार आहेस? खरं तर लग्न करण्याआधी त्यांना सारं सांगायला हवं होतं. तो काळजीचा सुरात म्हणाला. हो, खरं आहे, पण तुमचं म्हणणं, पण मी ते वेळ नाही, विषय वेगळा आहे आणि माझ्या आईबाबा जुन्या रूढी परंपरा पाळणारी माणसं आहेत, तर ते आपल्या हेतू समजून घेतीलच याची मला खात्री वाटत नाही. आणि या साऱ्यांमुळे उगीच जास्त त्रास नको. मी काहीतरी कारण सांगून उद्या इथे शिफ्ट होते. तुम्हाला चालणार असेल तर, नाही तरी मला माझी सोय मैत्रिणींकडे बघावी लागेल, कारण रोज येऊन जाऊन करणं झेपणार नाही मला. तिने आपलं मत मांडलं. त्यालाही ते पटलं. तू इथे येण्याला माझी काहीच हरकत नाही आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा आईबाबांना सांगितलंय तरी चालेल. माझी मदत लागली तर सांग, मी सांगेन त्यांना. कॉफी संपवून ती तिथून निघाली. ती घरी आली तेव्हा कॉलेजच्या ड्रेसमध्येच होती. गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं, पण तेही त्याने तिच्या आधीच्या चेनच्या पॅटर्नशी मिळते जुळते असलेल्या, म्हणजेच कोणाचा संशय नाही येणार. आता पुढचा टप्पा होता बाबांना कन्फ्युज करायचा. तेही तिला तेवढं कठीण गेलं नाही. मैत्रिणी मिळून रूम शेअर करून राहायला
म्हटल्यावर त्यांनीही परमिशन दिलं. तिने सामान आवरायला घेतलं. गरजेची सारी कागदपत्र सोबत घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याच्या रूमवर पोहोचली. कागदपत्र त्याच्याकडे सोपवले आणि सुरू झाला त्यांच्या अनोख्या नात्याचा प्रवास. थँक्स.